सलाम जय ख्रिस्त सर्व माझ्या ख्रिस्ती प्रीतीमध्ये माझे सर्व प्रियजनांना आणि माझे सर्व व्ह्यूअर्सला सर्व तुम्ही कसे आहात। सर्वात पहिले प्रश्न, सर्व तुम्ही बरे आहेत आणि चांगले आहेत हा माझा विश्वास आहे। कारण जो परमेश्वर, जो परात्पर एकमात्र जो खरा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर, तो मला सांभाळतो आणि आपल्या सर्वांना सांभाळतो। हे संपूर्ण जग आपण सर्व त्याच्या पदासनावर आहोत। तो स्वर्गात आहे, आकाशाच्या वर जे स्वर्ग आहे त्याच्यामध्ये तो आहे आणि तो स्वर्गात आहे आणि हे जी पृथ्वी आहे आपण त्याचे पदासन आहोत, त्याच्या चरणाजवळ आपण राहत आहोत। प्रियजनांनो, असा महान पराक्रमी परमेश्वर तो आहे, तरी तो माझ्यावर आणि तुमच्यावर अतोनात प्रीती करतो। अशा पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराला सॅल्यूट आणि सलामी देऊया प्रियजनांनो। आणि सुंदरशी वेळ आपण टाइम वेस्ट न करता त्याच्या सुंदरशा जिवंत लिखित वचनाकडे, जे वचन कधी न ढळणार असं त्याचं 100% जे सत्य आहे, जे खरं आहे, जे होणार म्हणजे होणार, ते वचन वाचायला आपण वळूया प्रियजनांनो। आजचं सुंदरसं वचन आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा। इतकं सुंदर परमेश्वराने आपल्याला त्याच्या स्वर्गाच्या राज्यात कसं तो दृष्टांत, ती लग्नाची मेजवानी कशी आहे। लग्न म्हटलं तर सगळ्यांना आनंद होतोय ना, अरे वा, नवीन कपडे घालायचे, जेवण असेल, काय काय असेल, स्नॅक्स, स्टार्टर, कोल्ड ड्रिंक्स, ज्यूस, काय काय असेल ते सर्व विचार करतो है ना आपण। जेव्हा तयारी करतो लग्नामध्ये कुठे जायची जगिक दृष्टीनं, तर आपण हे सर्व विचार करतो, हे असं 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 असेल आणि वधूवर असणार, मग पाळक साहेब येतील, आशीर्वाद देतील आणि मग त्यांचं लग्न होणार आणि मग आपलं जेवणाची विधी होणार। प्रियजन, हे जगिक लग्न मी आताच जगिक लग्न मी तुम्हाला सांगते। परंतु स्वर्गाचं दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्ताने जे दिलं की ते लग्नाची मेजवानी जी असेल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या ज्या लग्नाची मेजवानी जी असेल, त्यामध्ये कोणाचं लग्न? प्रभू येशू ख्रिस्ताचं लग्न। प्रभू येशू ख्रिस्ताचं लग्न तो आपल्या आत्म्याचा वर आहे, हे ना प्रियजन, आपल्या आत्म्याचा वर आहे तो। आणि तुम्ही आणि मी कोण बनत आहोत? त्याच्या आत्मेचे वधू आत्मे आपण बनण्यास तयारी करत आहोत। ही जी तयारी आपली चालू आहे ती कशाची आहे? त्याची संगती जाण्याची आणि त्याच्या वधू आत्मे होण्याची आपली तयारी चालू आहे। तर ह्या मेजवानीचा प्रभू येशू ख्रिस्ताने सुंदरसा दाखला दिलेला आहे की या मेजवानीमध्ये जे मेजवानी आहे ती कशी मेजवानी बघा। लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत दाखवला की हा अशी ती मेजवानी आहे। तर त्यामध्ये कोण लोक जाऊ शकतात आणि कोण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात। प्रियजनांनो, आज लग्न जर आहे कोणाचं, तर आपण कसे आंघोळ करतो, सेंट लावतो, नवीन कपडे घालतो, हे सर्व काय आहे? शारीरिक आहे ना। हे सर्व काय आहे? शारीरिक तयारी आपली। ही शारीरिक तयारी करतो आपण, हे जगिक आणि शारीरिक। ही जगिक आपली आणि शारीरिक तयारी होती। परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने हे जे पॅरेबल, हे जे दृष्टांत सांगितला, द पॅरेबल ऑफ द वेडिंग फीस्ट। वेडिंग म्हणजे काय? लग्न है ना। लग्नाच्या मेजवानीचा दृष्टांत आध्यात्मिक रीती काय? आत्मिक रीतीनं बघा, आत्मिक रीतीनं कशी तयारी करायला सांगितली प्रभू येशू ख्रिस्ताने, ती आहे या मेजवानीच्या दृष्टांतात ही तयारी आहे प्रियजनांनो। की त्या मेजवानीमध्ये बघा काय झालेलं आहे। येशू पुन्हा त्यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला, स्वर्गाचे राज्य। बघा, लक्ष द्या प्रियजन, मी तुमच्यासाठी वाचत आहे। प्रियजनांनो, प्लीज तुम्ही पण तुमचे बायबल उघडू शकता, ज्याच्या जवळ आहे त्यांनी प्लीज उघडा। मत्तेकृत शुभवर्तमान याचा 22वा अध्याय 1 to 14 आपल्याला वाचायचं आहे। स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे, त्याने आपल्या पुत्राच्या, बघा परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने किती छान दृष्टांत दिला
आणि ते खरं होणार आहे. बरं प्रियजनांनो, ते खरं होणार आहे. ते दृष्टांत दिला बघा. कोणी एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी केली, मेजवानी दिली. आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलवण्याकरता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. ज्यांना वेडिंग कार्ड दिलं, इन्व्हिटेशन कार्ड दिलं, ते लोक रेडी नाहीये यायला. इन्व्हाइट केलेलं सगळ्यांना, ते नाहीये रेडी यायला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या लग्नामध्ये त्या मेजवानी, पुत्राच्या लग्नाची मेजवानी, पुत्र कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या लग्नाच्या मेजवानीत यासाठी कोणी तयार नाही. मग काय केलं बघा, पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले व त्यांना म्हटले की आमंत्रितांना असे सांगा, पहा मी जेवण तयार केले आहे. माझे बैल व पुष्ट पशु कापले आहेत, सर्व सिद्ध आहे. लग्नाच्या मेजवानीस चला. तरी ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेतातल्या, कोणी व्यापाराला गेले आणि बाकीच्यांनी त्यांच्या दासांना धरून त्यांचा अपमान केला व त्यांना जीवे मारले. म्हणजे जे जे आमंत्रण देतील ना की प्रभू येशू ख्रिस्ताच्या लग्नाला चला, प्रभू येशू ख्रिस्त जो पुत्र आहे, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाचा पुत्र आहे, हे आपण विश्वास धरतो आणि त्याच्या या वचनावर विश्वास धरतो की त्याची मेजवानी राहणार. आणि आपण सर्व आमंत्रण देऊ राहिलो, चला चला प्रभू येशू ख्रिस्ताच्या लग्नाच्या मेजवानीत चला. आणि ते लोक काय करतील? पुष्कळ लोक त्यांना जीव मारून टाकतील, आपल्या सेवकांना मारतील. कधी आपला नंबर आहे, कधी माझा नंबर आहे मरायचा. प्रियजनांनो, ते मारून टाकतील, अपमान करतील आपला आणि त्यांना जीव मारतील. तेव्हा राजाला राग आला. तेव्हा राजा कोण आहे? आपला स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा. त्याला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातकांचा नाश केला व त्यांचे नगर जाऊन टाकले. मग तो आपल्या दासांना म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. काय म्हटलं स्वर्गीय पिता परमेश्वराने? आमंत्रित काय होते? लायकीचे नव्हते. या आमंत्रणासाठी ते लायकीचे नव्हते. मग बघा काय होतं. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन, म्हणून तुम्ही चव्हाट्यावर, काय म्हटलं बघा. आता काय आदेश देते महाराज? आपला महाराज कोण? स्वर्गीय पिता परमेश्वर. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, जो आपला देवादिदेव खुदावन खुदा आहे, तो आता आदेश काय देते बघा. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हाला आढळतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यांना आढळले, बरे आणि वाईट कोणते पण असते, कोणी पण दिसते त्यांना, त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरून गेला. पूर्ण मांडव भरून गेला. जेवणाच्या मंडपाने सगळं भरून गेलं. मग राजा जेवणाऱ्यांना पाहण्यास आत आला. राजा जो आहे आपला महाराज, याच्यात राजा लिहिलेला आहे पण मी महाराज म्हणणार. स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा माझा महाराज आहे, मी त्याला महाराज म्हणते. तो महाराज जेव्हा येत आहे, जेव्हा तो राजा येत आहे, जेव्हा तो राजा येतो आणि सर्व जे जेवणारे लोक सर्वांना बघतो ना, कोणाला काही कमी पडलं का, आपण जसं जगी दृष्टीनं लग्नाच्या मंडपात वडीलधारी लोक चेक करतात, कोणाला जेवण काही कमी पडलं का, कोणाला बरोबर सगळ्यांना जेवण मिळत आहे का नाही. त्यावेळेस राजा काय पाहतो बघा. मग राजा जेवणाऱ्यांना पाहण्यास आत आला. तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. बघा, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाला एक मनुष्य आढळला आणि तो काय करते? तिने पोशाख नाही घातला. पोशाख म्हणजे काय? कपडे. पोशाख म्हणजे काय? कपडे नाही घातले तिने लग्नाची. आणि तो असा घाण कपड्यांनी आला, म्हणजे पोशाख न घात, लग्नाचा पोशाख नाही घातला त्यांनी, तर घाण कपडे घालून आला. तेव्हा काय झालं बघा. त्या सर्वांना एकत्र जमवले आणि लग्नाचा मांडव जेवणाऱ्यांनी भरून गेला. मग राजा जेवणाऱ्यांना पाहण्यास आत आला.
तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता इथे कसा शिरलास? तेव्हा त्याला काही उत्तर देता येईना. बघा, तो मनुष्य, त्या मनुष्याने लग्नाचा पोशाख नाही घातला आणि तू लग्नात कसं काय शिरला? तो राजा म्हणतो, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा त्याला म्हणतो की तू लग्नाच्या याच्यामध्ये कसं काय आलास? मग तुने पोशाख नाही घातला, मग तू कसं काय आला? तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, याचे हात पाय बांधून त्याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे व दात खाणे चालले, कारण बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. आमेन. परमेश्वरा सुंदरशा वचनाला, सुंदरसं वचन, सुंदरसं मार्गदर्शन प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेलं आहे. प्रियजनांनो, परमेश्वर या सुंदरशा वाचलेल्या वचनाला आशीर्वाद दो आणि तुम्हाला मला सर्वांना आशीर्वादाने भरून काढू. प्रियजनांनो, आजचं हे वचन काय आहे, आपल्याला काय सांगते? आपल्याला प्रियजनांनो, आपण वळून बघूया. आजचं वचन आपल्याला काय सांगते? काय आपण शुद्ध झालोत का? शुद्ध म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपण धुतले गेले आहोत का? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणावर आपण विश्वास ठेवलाय का की तो माझ्यासाठी मेला? त्या उभ्या आडव्या क्रूसखांबावर त्यांनी माझ्यासाठी प्राण दिला. त्यांनी माझे अपराध आपल्यावर घेतले. तो माझ्या अपराधांसाठी ठेचल्या गेला. त्यांनी माझ्या अपराधांसाठी, माझे अपराध धुण्यासाठी त्याचं पवित्र पवित्र शरीर, त्याचं पवित्र पवित्र रक्त त्यांनी वाहिले आणि त्याचा हर एक मार, त्याला मारलेल्या फटक्यांनी, त्याला जितके फटके मारले, 42 फटके, त्या प्रत्येक फटक्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा पूर्ण मांस आणि गुद्दा असा निघून जायचा. प्रियजनांनो, कारण तो नोकदार असा तो चाबूक होता. रोमी लोकांचा तो चाबूक भयंकर खतरनाक चाबूक होता. प्रियजनांनो, आणि प्रभू येशू मसीहनं तो सहन केला. त्याचं शरीर माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी फाडण्यात आली. प्रियजनांनो, त्याचं पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त घळघळ घळघळ वाहिलं. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं मरण असं साधं मरण नव्हतं. प्रियजनांनो, साधं म्हणजे नॉर्मल जसं लोकांना मारलं तसं नाही. त्याची हरेक मार, हरेक त्याचा अपमान, हरेक त्याची जी बेइज्जती केली, त्याला थुकले, त्याला मुक्क्या मारल्या, त्याची दाढी ओढली. प्रियजनांनो, हरेक त्याच्या शरीरात मेंटली टॉर्चर केलं. तू आहेस का? तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उतर. किती त्याला मेंटली टॉर्चर केलं. प्रियजनांनो, तो सुपर पॉवर होता. सुपर पॉवर, जिवंत देव, जिवंत परमेश्वराचा पुत्र म्हणजे जिवंत देव. तो देवाचा पुत्र, तो आपला देव. त्याला तो जिवंत देवाचा पुत्र आहे आणि तो जिवंत देव आहे. आपण आपला विश्वास त्याच्यावर आहे. जिवंत देवाचा पुत्र, तो आपला जिवंत देव आहे. कारण त्यांनी डिक्लेअर केलं, क्लिअर केलं फिलिप प्रेषिताला. फिलिप म्हणतो, आम्हाला पिता दाखवून द्या. तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुमच्या बरोबर इतके दिवस राहिलो, इतके वर्षापासून राहते, तुम्ही मला अजून ओळखले नाही. मीच पिता आहे आणि पिता मजमध्ये आणि मी पित्यामध्ये आहे. क्लिअर केलं प्रभू येशू ख्रिस्ताने. प्रियजनांनो, की मीच आहे, तो मीच आहे. प्रियजनांनो, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे क्लिअर केलं. आणि म्हणून प्रियजनांनो, त्यांनी कोणतीच गोष्ट अशी लपवून हाईड नाही केलेली. सगळी ट्रान्सपरंट, उघडी, सगळं ओपन केलं प्रभू येशू ख्रिस्ताने. स्वर्गीय पिता परमेश्वराची प्रीती कशी आहे? त्याची प्रीती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने मला आणि तुम्हाला प्रगट केलेला आहे. प्रियजनांनो, का तुम्ही त्याच्या पवित्र पवित्र बलिदानावर विश्वास ठेवता का त्याच्या पवित्र पवित्र जिवंत वचनावरती, हे जिवंत लिखित वचन आहे, या वचनावर विश्वास ठेवता का? प्रियजनांनो, आज जर तुम्ही भगले असणार, आज तुम्ही जर मागे गेले असणार, काय माझा परमेश्वर प्रार्थना ऐकत नाही असे म्हणत असाल, आज तुम्हाला चान्स आहे, आज तुम्हाला समय आहे. पुन्हा वळा, पुन्हा परमेश्वराच्या चरणाजवळ या. प्रियजनांनो, पुन्हा हा समय त्यांनी दिलेला आहे. हा समय व्यर्थ घालू नका. प्रियजनांनो, व्यर्थ घालू नका. हा समय
संधी साधून घ्या, परमेश्वराचं वचन आहे. संधी हा समय दिलेला त्याला साधून घ्या, हे हातात घेऊन घ्या. देवा तुम्हाला जिवंत देव. मी अविश्वासात गेलो, परंतु आज मी पुन्हा तुझ्या चरणाजवळ आलो. पुन्हा मला तू रिबिल्ड करणारा माझा जिवंत देव आहे. पुन्हा तुम्हाला रिबिल्ड करणारा असा तो परमेश्वर आहे. प्रियजनांनो, यरिहो की भिंत आहे ना, यरुशलेमची भिंत जमीनदोस्त केली होती त्या लोकांनी, यरुशलेमची भिंत. आणि जेव्हा नेहम्या येतो, परमेश्वराचा त्याला शब्द मिळतो, पुन्हा तो नेहम्या बांधतो त्या यरुशलेमाचा ती भिंत. आणि सर्व इस्रायल लोक मिळून देवाची स्तुती आराधना करतात. प्रियजनांना, हे असं परमेश्वराचं कार्य. जिथं सर्व काही फिनिश आहे ना, आपण म्हणतो आता हिचं काहीच होणार नाही. मी पण माझ्या जीवनाचं असंच म्हटलं, माझं आता काय खरं नाही, माझं काहीच होणार नाही. मला आर्थरायटिस झाला, आता इतका मोठा आजार आहे मला, मी स्वतः नर्स आहे, मला माहिती आहे आर्थरायटिस तर कुछ नहीं होने वाला है. सर्जन म्हणाला आता रोजमेरी सिस्टर बस 1 नहीं तो 2 years यू विल वॉक, देन फेल, बेड पर आ जाओगे आप, कुछ नहीं होगा आपका, खत्म. तेव्हा मी विचार, अरे माझी कहाणी खतम झाली. मग केवढा मोठा सफर आहे परमेश्वरा. माझा मुलगा आज 3 वर्षाचा आहे, फक्त 3 वर्षाचा मुलगा आहे. मी कसं याला पाळणार? काय होणार? काय होणार परमेश्वरा? काम कसं करणार? जर उभी नाही राहणार मी तर काम कशी करणार? आणि कसे पैसे येणार? कसं घर चालेल? आणि कसं लेकराचं होणार? जेव्हा सर्व फिनिश होऊन जाते, सर्व हॉस्पिटलचे दार बंद, नो वेकेन्सी, सर्वकडे नो वेकेन्सी. आणि ब्युरो मग स्टार्ट केला. ब्युरो मध्ये पण नो केस. परमेश्वरा, आता काय होणार? जेव्हा सर्व काही बंद, तेव्हा परमेश्वराचा मार्ग, परमेश्वराचा दरवाजा असा तो उघडून टाकतो की माझा लेकरू आहे, मी इथं उभा आहे तुझ्यासाठी, मी तुझ्यासाठी इथं उभा आहे. चल, हा मार्ग आहे तुझा, घे. जेव्हा आपण स्वतःला लीन आणि नम्र करतो, प्रियजनांनो, जेव्हा आपण स्वतःला म्हणतो की माझं शिक्षण 0 आहे, आज जरी मी ग्रॅज्युएट नसेल तरी त्या शिक्षणाला मी तुच्छ मानतो. का? कारण ते परमेश्वराच्या समोर ते तुच्छ आहे. जगिक शिक्षण ते तुच्छ आहे. परमेश्वराने मला दिलेला रोजगार आहे, त्याच्या दयेने, त्याच्या कृपेने, त्याच्या एका सेवकाने मला म्हटलं, आमचा सेवक आहे आमच्या मंडळीमध्ये, त्याचं नाव मला घ्यायला फार आनंद वाटतो. प्रियजनांनो, क्रिस्ट सागर भालेराव, त्यांनी मला म्हटलं, मेरी ताई, मला घरी मेरी म्हणतात, कोणी मेरी म्हणतात, मेरी ताई, रोज मेरी माझं नाव अर्ध नाव घेतात, मेरी ताई. मला दिसलं म्हणे, परमेश्वराला मी विचारलं काय करायचं, मेरी ताईचं काय होणार? परमेश्वराने म्हटले, तुम्हाला काम मिळणार आणि कंटिन्यू मिळणार. परमेश्वराने त्याच्या स्वर्गीय भांडारातून त्याच्या सेवकाचा शब्द बांधला आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. प्रियजनांनो, आणि आज मला किती उंच केलंय प्रियजनांनो, की मी आज ICU इंचार्ज सिस्टर आहे. हा किती मोठा परमेश्वराचा आशीर्वाद आहे. त्याच्या स्वर्गीय भांडारातून त्यांनी मला दिलेला आहे. कोणत्या माझ्या डिप्लोमाने नाही, कोणत्या त्या MNC सर्टिफिकेटनं नाही, माझ्या एवढं ग्रॅज्युएशन माझे मार्क्सनी नाही, 71% माझे आले, त्याला पण मी 0 म्हणणार. का? कारण त्याचा व्हॅल्यू 0 आहे. परमेश्वर असे समोर त्याचा व्हॅल्यू 0 आहे. परमेश्वराने स्वतः मला पाहून दिले आणि त्यांनी मला दिले, त्याच्या सेवकाचा शब्द बांधला आणि तो पूर्ण केला त्यांनी. प्रियजनांनो, असा परमेश्वर आहे. ही माझी गवाही आहे. प्रियजनांनो, ही माझी गवाही मी तुम्हाला दिली आणि तुम्ही पण त्याचा अनुभव घेऊन पहा. प्रियजनांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्ही आणि मी धुतले गेलेले आहोत. तुम्ही आणि मी त्याच्या पवित्र पवित्र बलिदानावर विश्वास ठेवतो, त्याच्या पवित्र पवित्र रक्तावर आपण विश्वास ठेवतो, त्याच्या पवित्र पवित्र बलिदानावर आपण विश्वास ठेवतो, तर त्याच्या रक्ताने आपण शुद्ध होतो, स्वच्छ होतो आणि येशूला परिधान करतो. त्याचे वस्त्र आपल्याला आपण परिधान करतो. हे ना, कसं आहे बघा, आपले सर्व पाप, आपले सर्व श्राप त्याने आपल्यावर घेतले
आणि त्यांनी बलिदान केलं, त्याच्या पवित्र पवित्र रक्ताने त्याने आपल्याला शुद्ध केले है ना. सगळ्यात पहिले काय करतो आपण, शुद्ध होतो ना, शुद्ध करतो प्रभू येशू ख्रिस्त, आपल्याला शुद्ध करतो. आणि त्याचे कपडे कोणते, शुभ्र पांढरे कपडे, दुधासारखे ना, शुभ्र पांढरे वस्त्र, आणि बर्फासारखे शुभ्र आपले लाखेसारखे लाल पाप तो धुवून काढतो आणि बर्फासारखे शुभ्र पांढरं करतो प्रियजनांना आपल्याला. आणि ते वचन काय, येशूला, प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. परिधान म्हणजे काय, त्याचे वस्त्र आपल्याला घालायचे. आणि येशूचा स्वभाव, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपल्यात येणं हे खूप जरुरी आहे प्रियजनांनो. येशूला परिधान करणे आणि नटलेली पवित्र आत्म्याच्या फळ, पवित्र आत्म्याचे जे फळ आहेत समेट करणं. राग येतो, प्रत्येक मनुष्याला राग येतो. राग येणं नॉर्मल आहे प्रियजनांनो, परंतु अतिशय राग येणं की मारामाऱ्या करणं, अतिशय शिव्यागाळ्या देणं हे अबनॉर्मल आहे. हे मग दुष्ट सैतानाचे काम आहे. तर ते आपल्याला नाही करायचे. आपल्याला समेट करणे, थोडा राग करा तात्पुरता, 5 मिनिटानंतर मग समेट करा. माझ्याकडून चूक झाली, 5-10 मिनिटं घ्या, अर्धा 1 तास घ्या. दुपारी सकाळी जर भांडण झाले तर परमेश्वराचं वचन काय, संध्याकाळ मावस पर्यंत आपला समेट झाला पाहिजे प्रियजनांनो. संध्याकाळ सूर्य अस्त होतो ना, तोपर्यंत आपला समेट झाला पाहिजे. त्याला म्हणतात येशूचे लेकरं, समेट करणारे. प्रभू येशू ख्रिस्ताने केवढी मोठी समेट केली प्रियजनांना, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी माहिती आहे ना. त्याचा पवित्र पवित्र बलिदान देऊन त्यांनी स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा आणि आपल्यामध्ये जो पापाचा दरी होती मोठी ती दुभागून त्यांनी त्या स्वर्गीय पिता परमेश्वर आणि मनुष्याचा आपला समेट केला. फर्स्ट समेटाची सेवा प्रभू येशू ख्रिस्ताने केली प्रियजनांनो. आपल्याला ही त्याची आपण लेकरं आहोत, तो आपला गुरु आहे आणि आपण जर त्याचे शिष्य आहोत, त्याचे लेकरं आहोत आणि त्याला जर आपण फॉलो करतो तर तुम्हाला मला समेट करणं जरुरी आहे. एकमेकांचा समेट करा, एकमेकांना क्षमा करा आणि क्षमा करून अंतःकरणापासून क्षमा करून विसरून जा. हा कोणाचा स्वभाव आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचा, परमेश्वराचा स्वभाव आहे. तो आपले अपराध धुवून काढतो, तो आपले अपराध पुसून टाकतो आणि आपल्याला क्षमा करून आपल्याला जवळ घेतो आणि विसरून जातो की ह्या लेकराने ते पाप केलं होतं, अरे ते कधी केलं नाही माहित, मला विसरून जातो. असा आपण विचार आपला. म्हणून तुम्हाला आणि मला पण ते अपराध, ते पाप, ते भांडणं, ते शिवागाळ्या आपल्याला विसरून जायचे आहेत, गाडून टाकायचे आहेत. खोदायचे नाही, गाडून टाकायचे. फिनिश इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट. मी तुला क्षमा करते, मी तुम्हाला क्षमा करते. माझे का क्षमा करते? कारण मी काय मोठी आहे का? नाही, माझा परमेश्वर महान आहे. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या करोडो अपराधांची क्षमा केली, तर मी पण माझ्या भाऊ बहिणीची थोडेसे अपराध क्षमा करू नये का? जरूर मी क्षमा करणार आणि मी सर्वांना अंतःकरणापासून क्षमा करून विसरून जाणार. प्रियजनांनो, हा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आहे. पवित्र आत्म्याचे हे फळ आहे. आपल्याला लीन व्हायचंय, कारण प्रभू येशू ख्रिस्त किती लीन झाला प्रियजनांनो. त्याची लीनता कुठे दिसते? युगो का राजा महिमा को छोडकर कुठे गेला? प्रियजन, कुठे जन्म झाला प्रभू येशू ख्रिस्ताचा? गाईच्या गोठ्यात. गाईच्या गोठ्यात तुम्हाला मला सांगितलं कोणी जाऊन झोपणार तुम्ही आणि मी? तो झोपला प्रियजनांनो. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. महिमा को छोड़कर, युगों का राजा, महिमा को छोड़कर अपनाया मेरे शर्म और गुनाह को. प्रियजनांनो, असा तो महान प्रभू येशू ख्रिस्त त्या गवारीत निजला माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. आणि प्रियजनांनो, सौम्यता म्हणजे एकदम लीन, नम्र, सौम्यता, एकदम पोलाइटली, शांतीने बोलणे. आणि इंद्रियदमन म्हणजे आपल्या शरीराला आपण कंट्रोल ठेवणे, आपल्या शरीराला कंट्रोल ठेवणे. कोणी कोणी डोळे मारतात, असे मिचकवतात डोळे. तसं परमेश्वराला आवडत नाही प्रियजनांनो. डोळे मारू नका. आणि वाईट हात, कोणी कोणी घाण हात करतात, असं तसं करतात बोट. अजिबात करू नका. करत असाल तर आजपासून सोडून द्या ती घाण सवय.
स्वतःला परमेश्वराच्या अधीन लीन आणि नम्र होऊन त्याच्या अधीन राहा. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जगी काय वडिलांच्या अधीन राहिला आणि स्वर्गीय पिता परमेश्वराच्या अधीन राहिला. प्रियजनांनो, सर्व काही आज्ञा किती पालन केली? मरेपर्यंत स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाची आज्ञा पालन केली. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला हेच करायचं आहे. आपल्याला ही आज्ञा पालन, जे वचन त्याने दिलेलं आहे, जी आज्ञा त्याने दिली तीच आपल्याला पालन करायची. सर्वांना क्षमा करा, सर्वांवर प्रीती करा आणि प्रीती करून क्षमा करून समेट करा. आणि त्यांनी काय केलं ते विसरून जा. पुन्हा नाही विचार करायचा, अरे तिने मला हे केलं ते केलं. नाही, मी तिला क्षमा केली, संपलं. आता मला पुढे पाहायचंय. पुढे माझा येशू मसीह, माझा परमेश्वर मला काय सांगतो, अजून मला पुढे काय चांगलं करायचंय हे पाहायचंय. प्रियजन, हे प्रभू येशू ख्रिस्ताचा नवीन जीवित क्रम आपल्याला जगायचंय. हे सर्व करण्यास परमेश्वर तुम्हाला मला त्याच्या सर्व आशीर्वादाने भरून काढो. अजून मी तुम्हाला एक छोटस काय दाखला दाखवणार होते प्रियजनांनो, की जुन्या करारात बघा, इथं कपाळपट्टीवर त्यांनी कोकरू जे मेंढरू असते त्याचं रक्त त्यांनी कपाळपट्टीवर, इथं दरवाजाच्या कपाळपट्टीवर लावले. आणि इथे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या पवित्र पवित्र बलिदानाच्या द्वारे त्यांनी आपल्याला त्याचं लेकरं बनवलं. किती छान ना प्रियजनांनो. हे माझे लेकर आहेत, इस्रायल लोक. यांना कोणी हात नाही लावू शकत, यांना नाही मारायचं. अशा रीतीने तो जो दूध होता ना, तो याला वलांडून जायचा. ते वलांडण सर होतं. इस्रायल लोक जे पाळतात ते वलांडण, आजही ते पाळतात प्रियजनांनो. हे वलांडण सण आहे. आणि मग हे काय, हे प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र पवित्र बलिदान, जे तुम्ही आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या रक्ताने तुम्ही आणि मी विकत घेतलेले आहोत. त्याचं पवित्र पवित्र शरीर, त्याचं पवित्र पवित्र रक्त आपण खातो, तर त्याचं जीवन आपल्यामध्ये राहते. प्रियजन, हे सर्व समजण्यास तुम्हाला मला परमेश्वर त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.